अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय। भाजपसोबत सरकार स्थापनेची बैठक गेस्ट हाऊसवर झाल्याचं अजित पवार म्हणाले। साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत त्यांनी याचा पुनरुच्चार सुद्धा केलाय। तसंच सरकार स्थापनेच्या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते असा मोठा खुलासाही अजित पवारांनी केलाय। पाहूयात ते काय म्हणाले। गेल्या 2 दिवसांपूर्वी जो अदानींचा मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर काल साम टीव्हीशी बोलताना शरद पवार असं म्हणाले की मी असा कुठलाही उद्योगपती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवायच्या बैठकीला येऊ शकत नाही, असा कधी ठरवलं। हे बरोबरच आहे ना। उद्याच्याला कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री ठरवत असताना त्या राज्याचे नेते आणि जो पक्ष त्याच्यात असतो त्यांचे हायकमांड जर दिल्लीत असतील तर ते एवढेच असतात। पण त्या बैठकीचं काय नेमकं म्हणजे तुम्ही एका ठिकाणी आहे म्हणता आहात व्हिडिओ नाही, एक मिनिट। त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग होतात। एकदा एका गेस्ट हाऊसला मीटिंग झालेली होती, माझ्याकडनं बोलताना असं सांगून गेलं की वो ते अमक्याचं गेस्ट हाऊस आणि त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला गेला। त्या मीटिंग म्हणजे नाही, अजिबात नाही, ॲब्सोल्यूट नाही। होते कारण ते असं म्हणतात की मी असं कुठल्या मीटिंगला नाही, जाऊ दे आता, ते झालेलं आहे। सम्राटजी, हा काही उद्याच्या 20 तारखेचा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं तो विषय मी संपवलेला आहे।